मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे याची जी अपडेट माहिती आलेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे आहे ते नोटीस जारी झालेलं आहे. त्या नोटीसबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 याच्याकरता ही अपडेट आहे. ठीक आहे. आणि नोटीसमध्ये काय लिहिलेलं आहे ते सुद्धा आपण वाचणार आहोत मित्रांनो. तर त्याला बघूया. It is hereby published the district-wise list of eligible candidates for the post of stenographer grade 3. The candidate shall follow the following instruction. जे आहे तुम्हाला काही इंस्ट्रक्शन त्यांनी फॉलो करायला सांगितले आहे. आता ते महत्त्वपूर्ण इंस्ट्रक्शन काय आहे ते आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पहिलं त्यांनी दिलेलं आहे की टू डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड हॉल तिकीट फॉर बिलो मेन्शन लिंक फ्रॉम 15/5/2024 to 21/5/2024 using login ID and password created with the submitting the online application form. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्मची आणि ॲडमिट कार्डची किंवा हॉल तिकीटची जी प्रिंट आहे ते डाउनलोड करायची आहे. ते कसं आहे पण ते डाउनलोड करायचे तर 15/5/2024 ते 21/5/2024 या तारखेच्या दरम्यान तुम्हाला ते लॉगिन ID आणि पासवर्ड वापरून डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोडची जी लिंक आहे तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो, हे लिंक आहे. या लिंकवर जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन. ठीक आहे. नाहीतर मग तुम्हाला मी हे लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर सेकंड नंबर त्यांनी म्हटलं की सबमिट द टू प्रिंट आउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड कलर कॉपीज. ठीक आहे. ॲडमिट कार्डची कलर कॉपीज आणि ॲप्लिकेशन फॉर्मची ॲडमिट कार्डची कलर कॉपीज आणि ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला 2 कॉप्या काढून घ्यायच्या अँड 2 कलर्स फोटो अपलोडेड विल सबमिट द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशनला जे कलर फोटो तुम्ही सबमिट केले होते त्याच्या 2 कॉप्या टू द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट व्हेअर ही ऑब्लिक शी has applied during the period from 15/5/2024 to 21/5/2024. ठीक आहे. तर एक्सक्लुडिंग कोर्ट हॉलिडे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं त्यांनी की 2 कॉप्या तुम्हाला काढून घ्यायच्या तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या आणि ॲडमिट कार्डच्या 2 कॉप्या कलर प्रिंटवाल्या काढून घ्यायच्या. नंतर त्याच्यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरताना ज्या फोटो यूज केला होता त्या फोटोच्या 2 कॉप्या घ्यायच्या आहे आणि ते तुम्ही ज्या कोर्टातून ॲप्लिकेशन केलं असेल त्या कोर्टामध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे 15/5/2024 ते 21/5/2024च्या दरम्यान. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर पॉईंट नंबर 3 येणार की आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ॲडमिट कार्ड द डिस्ट्रिक्ट कोर्ट विल बी रिटर्न 1 copy of the admit card by affixing the photo and obtaining the signature as mentioned there. नंतर हे सगळे प्रोसेस झाल्यानंतर 1 कॉपी जी आहे तुम्हाला रिटर्न करण्यात येणार आहे व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जी 1 कॉपी आहे ती तुम्हाला कोर्ट रिटर्न करणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर पॉईंट नंबर 4 आहे मित्रांनो, द फॉलोइंग फॉन्ट विल बी यूज फॉर टायपिंग टेस्ट. तर टायपिंग टेस्टसाठी जो फॉन्ट वापरण्यात येणार आहे मित्रांनो, तो फॉन्ट कोणता वापरण्यात येणार आहे हे सुद्धा याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. इंग्लिश टायपिंग करता जो फॉन्ट राहणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये एरियल ऑर द टाइम्स म्हणजे एरियल किंवा द टाइम्स न्यू रोमन किंवा ब्रिटन चार्ट ह्या फॉन्ट राहणार आहे इंग्लिश टायपिंग करता. आणि मराठी टायपिंग करता जो फॉन्ट राहणार आहे ते कृतीदेव 55. ठीक आहे. तर हे 2 फॉन्ट महत्त्वपूर्ण राहणार आहे ज्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर पॉईंट नंबर 5 त्यांनी दिलेला आहे की द कॅन्डिडेट शॅल फ्रिक्वेंटली चेक द नोटीस बोर्ड अँड ऑफिशियल वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द रेग्युलर अपडेट. रेग्युलर अपडेट करता जे आहे तुम्हाला तुम्ही ज्या कोर्टात अप्लाय केला असेल त्या कोर्टाशी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटशी निगडीत राहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. ठीक आहे. जी माहिती आहे मित्रांनो 9 तारखेचा हा ऑर्डर आहे. 9 मे 2024चा हे अपडेट आलेले आहे आपल्याकडे. याच्यानंतर मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे याच्यामध्ये जे एलिजिबल कॅन्डिडेट असणार आहे टेस्ट करता टायपिंग टेस्ट करता त्यांची संपूर्ण लिस्ट याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. भरपूर अशा लिस्ट आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव ॲप्लिकेशन नंबर चेक करू शकता. ठीक आहे. आणि अप्लाइंग डिस्ट्रिक्ट कुठचं आहे हे सुद्धा इथे चेक करू शकता. ठीक आहे. हायकोर्टाच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यावाईज जे आहे ते याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव चेक करू शकता. तुम्हाला जर ह्या लिस्ट अवेलेबल म्हणजे लिस्ट पाहिजे असेल किंवा लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलवरती ह्या लिस्ट आम्ही आता टाकणार आहे थोड्या वेळात. आणि
बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा आम्ही अपडेट माहिती वेळोवेळी टाकत असतो. ठीक आहे. बाकी तुम्हाला कोर्टाची जर तुमच्याकडे ऑफिशियल वेबसाईट असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन हे माहिती चेक करू शकता. ठीक आहे. तर मोठ्या प्रमाणात अशी अपडेट आहे मित्रांनो आणि फार महत्त्वाची अपडेट आहे. याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स सीट संदर्भात जी अपडेट आहे ते सुद्धा आपण थोड्या वेळात बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही याच्यामध्ये नाव तुमचे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही अप्लाय केलं आहे त्याच्यानुसार तुमचे नाव चेक करू शकता. ठीक आहे. आता बघूया सेकंड रिस्पॉन्स सीटबद्दल काय अपडेट आहे ती माहिती बघूया. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं रिक्रुटमेंट नोटीसमध्ये जायचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये जे न्यूमध्ये दिसत आहे तुम्हाला नोटीस डिस्ट्रिक्ट वाईज एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर. ठीक आहे. तर याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ती PDF मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता आणि नंतर मित्रांनो नाव चेक केल्यानंतर बाकीची सर्व जी अपडेट आहे तुम्हाला याच्यावरती मिळत असते. ठीक आहे. याच्यामध्ये सगळी डिटेल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटमध्ये मिळत असते आणि जी भरती प्रक्रिया मित्रांनो आता कोर्टाला ज्या आहे त्या उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहे आणि उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे जी बाकीची जी भरती प्रोसेस सुरू होणार आहे ती 9 जूनच्या जवळपास सुरू होऊ शकते असा अंदाज आहे. ठीक आहे. उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे आता जी भरती प्रोसेस आहे ते लवकरात लवकर होणार नाही. 9 जूनपर्यंत तर तुम्हाला वाट बघावी लागू शकते बाकीच्या ज्या प्रोसेस आहे पुढच्या प्रोसेस करता. ठीक आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही बघू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बेची. तर याच्यामध्ये जाऊन तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे ज्याच्यामध्ये नोटीस डिस्ट्रिक्ट वाईज याच्यावर न्यू दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी ऑलरेडी डाउनलोड केला आहे त्याच्यामुळे डाउनलोड अगेनचा ऑप्शन येत आहे. तर मी याच्यात डाउनलोड अगेन जर केलं तर डाउनलोड अगेन केल्यानंतर हे PDF आपल्यासमोर ओपन होते मित्रांनो. PDF ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता की हा हायकोर्ट ऑफ बॉम्बेचा जो आहे तो पूर्ण PDF तुम्हाला याच्यात सर्व प्रकारच्या लिस्ट बघायला मिळू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे मित्रांनो. आणखी काही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून रेग्युलर केले जाईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर प्लीज जॉईन होऊन जा. बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.